हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून साफल्य या सिरीजमधून महाराष्ट्राचा भूगोल हा विषय कव्हर करत आहे। तर बघा, आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नदी प्रणाली सुरू करत आहोत। तर बघा, नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे हा शिकताना आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या शिकायच्या आहेत, त्यांचे खोरे शिकायचे आहेत, त्यांच्या उपनद्या शिकायच्या आहेत, नदीचे संगम कुठे होतात, त्या नद्यांवर कुठले धरणे आहेत, हे सर्व आपल्याला अभ्यासायचं आहे। पण बघा, आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे? तर आपली सुरुवात इथून होईल की नदी म्हणजे काय। बघा, आपण सर्वजण या नद्यांचा तर अभ्यास करतो, महाराष्ट्रातली मोठी नदी कुठली, महाराष्ट्रातल्या नद्या कुठून कुठे वाहतात, हे सर्व आपल्याला पाठ असतं। पण आपल्याला हेच माहीत नसतं की नेमकं नदी कशाला म्हणतात, नदी हे भूरूप तयार कसं होतं। तर बघा, आपण सर्वात आधी नदीची व्याख्या बघूया। तर बघा, नदी म्हणजे काय। बघा, नदीची व्याख्या कशी आपल्याला करता येईल? तर बघा, खूप मोठ्या भूभागावरून वाहणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला नदी म्हणतात। म्हणजे विस्तृत भूभागावरून वाहणाऱ्या नैसर्गिक प्रवाहाला नदी असे म्हणतात। विस्तृत भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला नदी असे म्हणतात। ही काय झाली आपल्या नदीची व्याख्या। तर बघा, नदी हे जे भूरूप आहे, म्हणजे भूमीवरून वाहणारं रूप म्हणजे भूरूप, ते तयार कसं झालं? तर बघा, त्याची थोडीशी एक थेरी आहे, ते आपण लक्षात घेऊया। बघा, हे जे आपलं भूपृष्ठ आहे, म्हणजे हे काय आपलं भूपृष्ठ, म्हणजे हा जमिनीचा वरचा थर आहे, ठीक आहे, हे भूपृष्ठ आहे। याच्या खाली बघा अनेक धारी असतात, म्हणजे जो खडक आहे त्याच्या खाली अनेक धारी वाहतात, पाण्याच्या धारी वाहत राहतात। आता जर या धारींची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असली, समजा इकडून पश्चिमेकडून वाहणाऱ्या धारी, पूर्वेकडून वाहणाऱ्या धारी, ह्या एकमेकांवर आदळतात, अशा एकमेकांवर ह्या आदळत जातात व एकमेकांवर काय करतात, त्या प्रेशर निर्माण करतात। ज्या वेळेला यांचं प्रेशर खूप जास्त होते त्यावेळेला काय होते, हा भूपृष्ठाचा जो भाग असतो हा तुटला जातो आणि इकडून पाणी झऱ्याच्या रूपात बाहेर पडते। कशाच्या रूपात? झऱ्याच्या रूपात पाणी बाहेर पडते। आता हा जो झरा आहे हा सगळ्यात छोटं भूरूप आहे, नदीचं सगळ्यात छोटं भूरूप जे आहे तो झरा। म्हणजे नदीची जी सुरुवात होते ती कुठून होते? तर सर्वात आधी ह्या काय आहेत आपल्या धारा, किंवा यालाच तुम्ही ओहळ सुद्धा म्हणू शकता। काय? ओहळ किंवा ओहळ, ठीक आहे। बघा, धारा एकत्र आल्या की काय बनतो? झरा बनतो। बघा, ह्या धारा होत्या, इथे भूपृष्ठाखाली काय होत्या? धारा होत्या। ह्या एकत्र आल्या तर काय बनला? तुमचा झरा बनला, ठीक आहे, झरा किंवा झरा बनला। अशा धारा एकत्र आल्या की झरा बनतो। असे अनेक झरे एकत्र आले, हा एक झरा, आणखी इथून निघणारा एक झरा, असे झरे एकत्र आले की पुढे हा प्रवाह बनतो। या प्रवाहाला म्हणतात ओढा। म्हणजे झरे एकत्र येऊन काय बनतो? ओढा। अनेक असले तर त्याला काय म्हणतो आपण? ओढे, ठीक आहे। त्याच्यानंतर असे ओढे एकत्र आले की बनतात नाले। असे ओढे एकत्र येत गेले की त्याचा बनतो नाला किंवा नाले, ठीक आहे, नाला बनतो। मग असे अनेक नाले एकत्र आले की सहायक नदी बनते, ठीक आहे, सहायक नदी बनते। त्यानंतर सहायक नदी एकत्र आल्या की उपनदी बनते, व अशा उपनद्या एकत्र आल्या की नदी बनते। म्हणजे नदी हे जे भूरूप आहे हे कसं आहे? विस्तीर्ण आहे, म्हणजे किंवा विस्तृत आहे। म्हणजे धारा एकत्र आल्या की झरे बनतात, झरे एकत्र आले की ओढे बनतात, ओढे एकत्र आले की नाला बनतो, नाले एकत्र आले की सहायक नदी बनते, अशा सहायक नद्या एकत्र आल्या की उपनदी बनते, आणि अशा उपनद्या एकत्र येऊन शेवटी काय बनते आपल्याला? शेवटी काय मिळते आपल्याला? तर नदी मिळते। म्हणजे नदी हे एक असे भूरूप आहे की जे भूपृष्ठावरून नैसर्गिकरित्या वाहते व ते खूप विस्तृत असते किंवा विस्तीर्ण असते। म्हणजे त्यामध्ये जी पाण्याची पातळी असते ती जास्त असते, त्याची लांबी जास्त असते, ठीक आहे। ही झाली आपली नदी तयार कशी होते। याला तुम्ही डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये सुद्धा काढू शकता, ठीक आहे, याला तुम्ही डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये सुद्धा काढू शकता। बघा, सर्वात आधी काय? सर्वात छोटा काय? तुमचा झरा। असे झरे एकत्र आले की यापेक्षा मोठं काय तयार होईल? ओढा। ओढे एकत्र आले की याच्यापेक्षा मोठा काय तयार होईल? नाला। असे नाले एकत्र येऊन काय तयार होईल? तुमची सहायक नदी, ठीक आहे। त्यानंतर सहायक नदी एकत्र आले की काय बनेल? उपनदी। असे उपनद्या एकत्र आले की काय बनेल? नदी। अशा प्रकारे बघा, नदी म्हणजे काय? तर विस्तृत भूपृष्ठावरून वाहणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह म्हणजे नदी। नदी कोणकोणत्या भूरूपांपासून बनते? तर सगळ्यात छोटं भूरूप होतं तुमचं धारा, जे भूपृष्ठाच्या आतमध्ये होतं। त्यानंतर भूपृष्ठाच्या आतमधून बाहेर येते झऱ्याच्या रूपामध्ये,
मग एकापेक्षा जास्त झरे एकत्र आले की ओढा बनतो, एकापेक्षा जास्त ओढे एकत्र येऊन नाला बनतो, एकापेक्षा जास्त नाले एकत्र येऊन सहायक नदी बनते, एकापेक्षा जास्त सहायक नद्या एकत्र येऊन उपनदी बनते आणि एकापेक्षा जास्त उपनद्या एकत्र येऊन नदी बनते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण नदीची व्याख्या बघितली. आता आपण बघूया महाराष्ट्रात नदी प्रणाली कोणकोणत्या प्रकारची आढळते. ठीक आहे, महाराष्ट्रात आढळणारी नदी प्रणाली कुठल्या प्रकारची. बघा, एवढ्या पोर्शनची तुम्ही व्यवस्थित एकदा पुन्हा लेक्चर ऐकून, स्टार्टिंगपासून पुन्हा एकदा ऐकून एवढ्या छोट्याशा पार्टची एक नोट्स बनवून घ्या किंवा हे असं तरी लिहून घ्या डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचं महाराष्ट्रात आढळणारी नदी प्रणाली. बघा, महाराष्ट्रात 4 प्रकारची नदी प्रणाली आढळते. बघा, सर्वात आधी आपण बघू वृक्षाकार नदी प्रणाली. ठीक आहे, वृक्षाकार नदी प्रणाली. त्यानंतर दुसरी केंद्रत्यागी नदी प्रणाली. थर्ड येईल तुमची समांतर नदी प्रणाली आणि फोर्थ अनियमित नदी प्रणाली. ठीक आहे, हे तुम्ही कंप्लीट लिहा. महाराष्ट्रात आढळणाऱ्या नदी प्रणालीचे 4 प्रकार आहे: वृक्षाकार नदी प्रणाली, केंद्रत्यागी नदी प्रणाली, समांतर नदी प्रणाली आणि अनियमित नदी प्रणाली. तर बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे वृक्षाकार नदी प्रणाली. बघा, आता वृक्ष म्हणजे काय, तर झाडाला काय असतात, वेगवेगळ्या फांद्या असतात. तर वृक्षाकार नदी प्रणाली कशी असेल, तर ही एक महत्त्वाची नदी आहे आणि दुसऱ्या नद्या तिला अशा झाडाच्या फांद्यांसारख्या येऊन मिळतात. म्हणजे यांच्याही काही उपनद्या असतील त्या यांना अशा येऊन मिळतील. ठीक आहे, म्हणजे असं हे झाडाच्या फांद्यासारखं स्ट्रक्चर तयार होते, त्याला काय म्हणतात, वृक्षाकार नदी प्रणाली. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं दिसते, बघताना झाडासारखं दिसते किंवा वृक्षासारखं दिसते, याला म्हणतात वृक्षाकार नदी प्रणाली. तर बघा, महाराष्ट्रात ज्या नद्या वाहतात, बघा आता महाराष्ट्रात आपण पठाऱ्या भागात बघितला किंवा आपण जेव्हा सह्याद्री बघितला त्यावेळेला पण बघितलं, महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य पर्वतरांगा आहेत किंवा सह्याद्री पर्वताच्या ज्या उपरांगा आहेत त्यांच्या मध्ये मध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांनी अशी वृक्षाकार नदी प्रणाली तयार केली आहे. बघा, आता तुम्ही गोदावरी नदीचं उदाहरण घेऊ शकता. गोदावरी जी नदी आहे ती वृक्षाकार नदी प्रणाली दाखवते किंवा भीमा नदी जी आहे ती सुद्धा वृक्षाकार नदी प्रणाली दाखवते. ठीक आहे, तर बघा, ही गोदावरी नदी ह्या वेगवेगळ्या येऊन भेटणाऱ्या नद्या म्हणजे गोदावरी नदी प्रणाली हे वृक्षाकार नदी प्रणालीचं एक उदाहरण आहे. त्यानंतर बघा, दुसरी नदी प्रणाली कुठली आहे, तर केंद्रत्यागी. आता केंद्रत्यागीची डायग्राम आपण काढून बघू. बघा, केंद्रत्यागी म्हणजे कशी येईल, तर उगमाचं ठिकाण म्हणजे काय असते, केंद्र. उगमाचं ठिकाण म्हणजे केंद्र. बघा, ज्याही काही नद्या असतात त्यांचा उगम जनरली डोंगरावरच होतो. ठीक आहे, आपण जे भूपृष्ठ बघितलं आतमध्ये आपण धारी बघितल्या, धारी एकमेकांवर आदळतात, त्यामुळे काय होते, झऱ्याच्या रूपात नदी बाहेर पडते. तर अशी जी नदी जिथून सुरू होते तिथे बघा, तिथून काय होईल, हे या केंद्राचा त्याग करून टाकेल आणि इकडे अशी कुठेतरी वाहायला लागेल, या बाजूने किंवा या बाजूने किंवा या बाजूने अशी. म्हणजे हे जे केंद्र आहे जिथून त्या नदीची सुरुवात झाली त्या भागाला त्या नदीने सोडून दिलं आणि दुसरीकडे वाहायला लागली. किंवा याचीच दुसरी डायग्राम सुद्धा काढू शकतो. हे केंद्राचा भाग असा सोडून द्यायचा आणि ह्या नद्या अशा इकडे दुसरीकडेच वाहायला लागल्या. म्हणजे या नद्यांनी काय केलं, केंद्राचा जो भाग होता त्याचा त्याग केला. म्हणजे जिथून नदी सुरू झाली त्या भागाचा त्याग केला, त्याला म्हणतात केंद्रत्यागी नदी प्रणाली. अशी किंवा अशी, या 2 प्रकारे तुम्ही याला रिप्रेझेंट करू शकता. केंद्रत्यागी नदी प्रणाली म्हणजे त्या नदीचा उगम जिथून झाला तो भाग सोडून ती नदी दुसरीकडेच वाहायला लागते, म्हणजे त्याला म्हणतात केंद्रत्यागी नदी प्रणाली. बघा, आता महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहणाऱ्या 2 मोठ्या नद्या आपल्याला माहिती आहे. पठारावरून पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला भेटणाऱ्या ज्या 2 नद्या आहेत, नर्मदा आणि तापी नदी. बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे या 2 नद्यांचा उगम कुठे होतो, नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्याचा उगम कुठे आहे, तर MP मधल्या पर्वतांमध्ये आहे. ठीक आहे, नर्मदा नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी आहे आणि तापी नदीचा उगम मैकल पर्वतरांगेत आहे. ठीक आहे, तर त्यांच्या उगमाच्या ठिकाणी नर्मदा आणि तापी नद्या उगमाच्या ठिकाणी केंद्रत्यागी नदी प्रणाली शो करतात. आणि दुसऱ्या पण ज्या नद्या आहेत, ज्या महाबळेश्वर जे आहे आपलं सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यामध्ये जे महाबळेश्वर हे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा अशी केंद्रत्यागी नदी प्रणाली बघायला मिळते. बघा, तिथून उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत,
तर आपल्या सर्वांना माहिती आहे कृष्णा ही जी नदी आहे तिचा उगम कुठून होतो? महाबळेश्वरला होतो. कृष्णा नदीच्या जे उपनद्या आहेत, कोयना नदी आहे, भीमा नदी आहे, या 2 नद्यांचा उगम सुद्धा महाबळेश्वरवरूनच होतो. ठीक आहे. तर ह्या ज्या 2 नद्या ह्या उगमाच्या ठिकाणी केंद्रत्यागी नदी प्रणाली शो करतात. म्हणजे केंद्रत्यागी नदी प्रणाली दाखवतात. त्यांचा जो केंद्राचा जो पार्ट आहे म्हणजे जिथून त्या उगम पावतात तो भाग सोडून देतात आणि दुसरीकडे वाहायला सुरुवात करतात. ठीक आहे. म्हणजे केंद्रत्यागीचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. उगमाच्या ठिकाणी तापी नर्मदा नदी, पण ह्या महाराष्ट्रात उगम पावत नाही, त्यामुळे आपण त्यांचं एक्झाम्पल नाही लिहायचं. आपण लिहिताना भीमा, कृष्णा, कोयना, त्याच्यानंतर सावित्री, गायत्री ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या म्हणजे केंद्रत्यागी नदी प्रणालीचं उदाहरण आहे. केंद्रत्यागी म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण समांतर नदी प्रणाली. आता बघा नावातच दिलंय समांतर. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामधलं अंतर थोडं समान असते. समांतर म्हणजे अंतर समान असेल. म्हणजे ह्या ज्या नद्या ह्या वाहताना अशा प्रकारे वाहतात, काहीशा समांतर प्रकारे, किंवा अशा जर जात असल्या तर अशा समांतर. ठीक आहे. म्हणजे त्या समांतर जातात, त्याला काय म्हणतात? समांतर नदी प्रणाली. ह्या ज्या समांतर नदी प्रणालीमधल्या नद्या आहेत त्यांची लांबी कमी असते आणि रुंदी पण कमी असते, त्यामुळे ते एकमेकींना समांतररित्या वाहतात. त्यांचे उगमस्थान जरी एका ठिकाणाहून असले तरी उगमावरूनच त्या निघताना जशा समांतररित्या निघत जातात व पुढे पुढे वाहत जातात. बघा अशा प्रकारची समांतर नदी प्रणाली जी आहे ती आपल्या कोकणच्या भागात आपल्याला बघायला मिळते. बघा कोकणातल्या ज्या नद्या आहेत, उल्हास, सावित्री, गायत्री, ज्या काही नद्या आहेत, वशिष्ठी, काळू, भारजा, अजून कुठल्या नद्या, कादवी, काजडी, ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत ही समांतर नदी प्रणाली दाखवतात. म्हणजे याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर समांतर नदी प्रणालीचं उदाहरण म्हणजे कोकणातील नद्या. आणि आपण जे आधी तापी आणि नर्मदा ज्या नद्या बघितल्या त्या सुद्धा समांतर नदी प्रणालीचं एक्झाम्पल आहे. कुठे? आपल्या महाराष्ट्रात. आणि MP मध्ये विचारलं तर MP मध्ये ते आहेत केंद्रत्यागी नदी प्रणालीचं उदाहरण. तापी आणि नर्मदा मध्य प्रदेश या राज्यात केंद्रत्यागी नदी प्रणाली दाखवतात, तर महाराष्ट्रात समांतर नदी प्रणाली दाखवतात. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे अनियमित नदी प्रणाली. आता बघा अनियमित नदी प्रणाली, आता आपण 3 प्रकार बघितले. सगळ्यात आधी आपण कुठली बघितली? अशी वृक्षाकार नदी प्रणाली. त्यानंतर आपण कुठली बघितली? दुसरी बघितली केंद्रत्यागी. म्हणजे नदीचे जे प्रवाह आहे हे काय करतात? केंद्राचा त्याग करतात व दुसरीकडे वाहायला सुरुवात करतात. याला काय म्हणतात? केंद्रत्यागी नदी प्रणाली. त्यानंतर तिसरी आपण बघितली समांतर नदी प्रणाली. ठीक आहे. म्हणजे नद्या एकमेकींना समांतररित्या वाहायला सुरुवात करतात. त्यानंतर चौथी नदी प्रणाली आपली अनियमित नदी प्रणाली. म्हणजे ह्या नद्या कुठेही वाहतात. म्हणजे यांना वाहायला असा काही नियम नाही. ह्या नद्या वाहतात पण असा कुठला नियम त्या फॉलो करत नाहीत. त्यांना म्हणतात अनियमित नदी प्रणाली. ठीक आहे. तर अशी नदी प्रणाली कुठे आढळते आपल्याला? तर विदर्भाच्या भागात. बघा विदर्भात वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता ह्या ज्या नद्या आहेत ही अशा प्रकारची नदी प्रणाली दाखवतात. कारण विदर्भात काय झालेलं आहे, काही ठिकाणी थोडा भाग उंच आहे, काही ठिकाणी सखल मैदान आहे, त्यामुळे अशा प्रकारची अनियमित नदी प्रणाली विदर्भात आपल्याला बघायला मिळते. तर विदर्भातल्या नद्या ज्या आहेत वर्धा, वैनगंगा, त्यानंतर प्राणहिता ह्या नद्या ह्या अनियमित नदी प्रणाली दाखवतात. ठीक आहे. तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल. वृक्षाकार नदी प्रणाली, त्यानंतर केंद्रत्यागी नदी प्रणाली, समांतर नदी प्रणाली आणि अनियमित नदी प्रणाली, अशा 4 नदी प्रणाली महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. बघा पुढे आपल्याला महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची जी नदी आहे गोदावरी, त्या नदीचा अभ्यास करायचा आहे व काही बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघायची आहे. बघा त्याआधी आपण एक चार्ट बघू जो महत्त्वाच्या नद्यांचा आहे. महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य नद्या आहेत त्यांचा आपण एक चार्टच्या फॉर्मॅटमध्ये बघू. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघू नदी, मग त्या नदीची लांबी बघू. ठीक आहे. मग या नदीचा उगम कुठे झाला ते बघू. ती नदी कुठल्या राज्यांमधून वाहते ते बघू. म्हणजे त्याला म्हणू आपण प्रवाहित राज्य. काय म्हणू? प्रवाहित राज्य. ठीक आहे. हे 3-4 पॉईंट बघू. तर सगळ्यात आधी आपण महाराष्ट्रातल्या सर्वात उत्तरेकडून वाहणारी नर्मदा नदी बघू. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडून वाहणारी नर्मदा नदी बघू. बघा आता नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रातून लांबी किती याची? 54 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्रातून लांबी किती आहे? फक्त 54 किलोमीटर. व एकूण लांबी बघितली तर किती आहे? 1315 किलोमीटर. ही कुठून? भारतातील लांबी. ही कुठली? महाराष्ट्रातील लांबी. ठीक आहे.
ह्या दोन्ही लांबी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नर्मदा नदीची भारतातली लांबी किती आहे? 1315 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 54 किलोमीटर. त्यानंतर उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम आहे अमरकंटक. हे ठिकाण कुठे आहे? तर मध्य प्रदेशात. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रवाहित राज्य कुठले कुठले आहे? नर्मदा नदी कुठून वाहते? तर मध्य प्रदेशमधून येते, त्यानंतर महाराष्ट्रामधून वाहते आणि गुजरातमधून जाऊन शेवटी कुठे मिळते? ती अरबी समुद्राला गुजरातमध्ये मिळते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नदी आहे आपली तापी नदी. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची नदी कुठली आहे? तापी नदी. तापी नदीची लांबी किती आहे? 728 किलोमीटर. ठीक आहे, किती? 728 किलोमीटर. हिचा उगम सुद्धा कुठे होतो? MP मध्येच मैकल पर्वतरांगेत. मैकल पर्वत ही कुठून कुठे वाहते? MP, महाराष्ट्र आणि गुजरात. ही सुद्धा या 3 राज्यात वाहते व गुजरातमधून अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर तिसरी मोठी नदी आहे गोदावरी. ठीक आहे, तिसरी मोठी नदी आहे गोदावरी. 1465 किलोमीटर हिची लांबी भारतातून आहे, तर महाराष्ट्रातली लांबी आहे 668 किलोमीटर. ही पूर्ण भारतातली लांबी आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातली लांबी आहे 208 किलोमीटर. ठीक आहे, तापी नदीची भारतातील लांबी आहे 728 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली लांबी आहे 208 किलोमीटर. गोदावरीची पूर्ण भारतातून लांबी आहे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातून लांबी आहे 668 किलोमीटर. गोदावरीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कुठे आहे? तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कुठे आहे? ब्रह्मगिरी टेकडीवर, महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. ही नदी सुद्धा 3 राज्यांमध्ये वाहते. उगम कुठे होतो? महाराष्ट्र. महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे तेलंगणामध्ये वाहत जाते व तेलंगणामधून पुढे आंध्र प्रदेशमध्ये वाहत जाते. म्हणजे गोदावरी नदी सुद्धा 3 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे, या 3 राज्यांतून वाहते. त्यानंतर आपण बघूया चौथी मोठी नदी आहे भीमा नदी. बघा आता ही जी भीमा नदी आहे ही आपल्याला महाराष्ट्रात आपण हिचा स्वतंत्रपणे अभ्यास करतो, पण ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदी काय आहे? कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, त्यानंतर भीमा आणि कृष्णा नदी आपल्याला बघायची. बघा या दोघांचाही उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर येथे. भीमा नदी कुठे वाहते? तर महाराष्ट्रात. मग ही कर्नाटकमध्ये कुरुगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते, रायचूर या ठिकाणी. ठीक आहे, कृष्णा नदी कुठे वाहते? महाराष्ट्रातले सातारा, सांगली जिल्हे, त्यानंतर कर्नाटक, पुढे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पुढे वाहून ती बंगालच्या उपसागराला मिळते. ह्या ज्या 3 नद्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या कुठे भेटतात? तर बंगालच्या उपसागराला. ठीक आहे, ह्या 3ही नद्या कशा आहेत? गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या 3ही नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, तर नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत व ह्या अरबी समुद्राला मिळतात. बघा कृष्णाची जी उपनदी आहे भीमा नदी, तिची महाराष्ट्रातली लांबी आहे 451 किलोमीटर. म्हणजे कृष्णा नदीच्या महाराष्ट्रातल्या लांबीपेक्षा जास्त लांबी तिची उपनदी असणारी भीमा या नदीची महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, म्हणजे भीमा नदीची एकूण लांबी 861 किलोमीटर. ही 2 राज्यामधून वाहते, महाराष्ट्र आणि कर्नाटक. तर महाराष्ट्रातली लांबी आहे 451 किलोमीटर. त्यानंतर बघा कृष्णा नदीची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर आणि महाराष्ट्रातली लांबी आहे 282 किलोमीटर. ही नदी 4 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातून कृष्णा नदी वाहते. बघा आता हे आपण खूप महत्त्वाच्या नद्या आणि याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? तर महाराष्ट्रातील लांबी आहे 54 किलोमीटर. ही महाराष्ट्रातून वाहणारी खूप कमी लांबीची एक नदी आहे. ठीक आहे, त्यानंतर तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर ती आहे तापी नदी. तिची लांबी आहे 208 किलोमीटर. पश्चिम वाहिनी नदी ही कुठे? अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही 3 राज्यातून वाहते, MP, महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर बघा गोदावरी, भीमा आणि कृष्णा. गोदावरी ही जी आहे ही द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी आहे. म्हणजे पठाराचा जो भाग आहे त्याच्यावरील सर्वात मोठी नदी कुठली आहे? गोदावरी. गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 किलोमीटर व महाराष्ट्रातली लांबी किती आहे? तर 668 किलोमीटर. ठीक आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कुठली?
गोदावरी, याच गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असे सुद्धा म्हणतात. याचे कारण आपण पुढे जेव्हा गोदावरी नदी बघू तेव्हा डिटेलमध्ये गोदावरीबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. तर बघा, आपल्याला ह्या 5 नद्यांची लांबी माहिती असली पाहिजे, त्यानंतर त्यांचा उगम कुठे होतो ते माहिती असायला पाहिजे, आणि या नद्या किती राज्यांतून वाहतात याच्यावर तुम्हाला मल्टी स्टेटमेंट सारखा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि बघा, ह्या ज्या 2 नद्या आहेत नर्मदा आणि तापी, ह्या पश्चिम वाहिनी आहेत, तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या पूर्व वाहिनी नद्या आहे. एवढा पोर्शन तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर आपण कव्हर करू राज्य नदी वर्गीकरण, म्हणजे या नद्यांचं वर्गीकरण कसं केलं. आता बघा, महाराष्ट्रातल्या मुख्य ह्या 5 नद्या आपण बघितल्या. आता या नद्यांचं वर्गीकरण कसं झालंय ते आपल्याला बघायचं आहे. राज्य नदी वर्गीकरण. बघा, आता महाराष्ट्राचे आपण प्राकृतिक विभाग बघितले. तर प्राकृतिक विभाग कुठले बघितले आपण? कोकण प्राकृतिक विभाग, सह्याद्री प्राकृतिक विभाग आणि महाराष्ट्र पठार. म्हणजे बघा, आपल्याला वर्गीकरण कसं करायचं आहे, तर कोकणातील नद्या आणि महाराष्ट्र पठारावरील नद्या. तर कोकणातील ज्या नद्या आहेत ह्या पूर्णच्या पूर्ण नद्या कशा आहेत, तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि कुठे जाऊन भेटतात, तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात. बघा, कोकणात वाहणाऱ्या नद्या, राज्य नदी वर्गीकरण कोकण. तर कोकणात वाहणाऱ्या नद्या कुठल्या आहेत, तर पश्चिम वाहिनी आहेत आणि अरबी समुद्राला त्या जाऊन मिळतात. आता बघा, महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या नद्यांचं पुन्हा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर ते 3 भागामध्ये, महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या, त्यानंतर पूर्व वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे. महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या नद्यांचं 3 प्रकारे वर्गीकरण केलं जाते, पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी आणि दक्षिण वाहिनी. तर बघा, या पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे, अरबी समुद्राला मिळतात. पूर्व वाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. बघा, आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला कुठला समुद्र आहे, तर अरबी समुद्र. त्यामुळे पश्चिमेला ज्या नद्या वाहत जातील त्या त्यांचं पाणी कुठे देतील, तर अरबी समुद्राला देतील. आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहे, गोदावरी, भीमा, कृष्णा, ह्या ज्या मोठ्या नद्या ह्या कुठे जातील, तर बंगालच्या उपसागराला मिळतील. त्यानंतर बघा, दक्षिण वाहिनी नद्या. आता बघा, विदर्भातील जी नदी प्रणाली आहे त्यामध्ये आपण बघितलं की विदर्भात वाहणाऱ्या वर्धा, वैनगंगा, प्राणहिता ह्या ज्या नद्या आहेत ह्या थोड्या दक्षिण दिशेकडे वाहतात. म्हणजे त्यांचा उगम होतो, उगमापासून त्या दक्षिण दिशेला वाहतात. व पुढे काय होते, वर्धा, वैनगंगा ह्या ज्या 2 नद्या ह्या वाहत येतात आणि पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह होतो, त्या प्रवाहाला म्हणतात प्राणहिता. ठीक आहे, ही वर्धा नदी दक्षिण वाहिनी, वैनगंगा नदी ही पण दक्षिण वाहिनी, पुढे ही झाली त्यांचा संयुक्त प्रवाह झाला प्राणहिता नावाचा. ठीक आहे, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे एक नदी वाहत येते, त्या नदीचं नाव आहे गोदावरी. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी गडचिरोली या जिल्ह्यात या प्राणहिता नदीला मिळते व प्राणहिता नदीचं पाणी गोदावरीमध्येच मिळून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत त्या कुठे जाऊन मिळतात, तर बंगालच्या उपसागराला. ठीक आहे, तर बघा, हे लक्षात ठेवा की महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या नद्या 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या. तर बघा, पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला मिळतात, पूर्व वाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि दक्षिण वाहिनी नद्या ज्या आहेत त्या सुद्धा बंगालच्याच उपसागराला मिळतात. हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की याचं काम आपल्याला नंतर गोदावरी नदी प्रणाली शिकताना सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, आता ह्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या यांची लांबी कमी आहे. कोकणातून वाहणाऱ्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, बघा, आपण कोकण बघितला होता, सह्याद्रीच्या. बघा, हा आपला सह्याद्री आहे. तुम्हाला माहिती आहे की सह्याद्री काय आहे, महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्रीला काय म्हणतो आपण, महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजे कोकणावरून ज्या काही नद्यांचा उगम होतो त्या नद्या कोकणात वाहतात
किंवा मग महाराष्ट्र पठाराच्या दिशेने वाहतात. ठीक आहे. तर कोकणात वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत यांची लांबी कमी आहे. ठीक आहे, लांबी कमी, रुंदी कमी, कारण इकडे जागाच कमी आहे त्यांना लांबीला. इकडे समुद्र आहे, अरबी समुद्र. म्हणजे इकडे वाहणाऱ्या सर्व नद्या कुठे मिळतील तर अरबी समुद्राला मिळतील. तर कोकणाच्या या बाजूला म्हणजेच सह्याद्रीच्या पूर्वेकडील बाजूला वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. ठीक आहे. पठाराचा भाग जास्त विस्तृत आहे, त्यामुळे नद्यांना वाहण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते. त्यामुळे या नद्यांची लांबी जास्त आहे व या नद्यांचं खोरं जे आहे म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहे, पूर्ववाहिनी नद्या, दक्षिण वाहिनी नद्या, या नद्यांनी विस्तृत प्रदेश व्याप्त केलेला आहे. त्यामुळे या नद्यांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती जास्त प्रमाणात उपलब्ध होते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ह्या नद्या महत्त्वाच्या आहे. तर कोकणात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, एवढा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या, नेक्स्ट आपल्याला पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी या दोन नद्यांमधला फरक लक्षात घ्यायचा. ठीक आहे, हे वर्गीकरण तुम्हाला लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा रिवाईज करा आणि याची खूप शॉर्टमध्ये तुम्ही स्वतःची एक नोट्स बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला रिवाईज करायला हे खूप इझी जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनीमध्ये फरक लक्षात घ्यायचा आहे. पश्चिम वाहिनी नद्या, पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी. तर बघा, पश्चिम वाहिनीमध्ये सगळ्यात पहिला आपण पॉईंट बघितला, कुठे जाऊन भेटतात तर अरबी समुद्राला मिळतात. अरबी समुद्रास मिळतात. ह्या कुठे वाहतात तर बंगालच्या उपसागरास मिळतात. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा की पूर्व वाहिनी नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात, तर पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रास मिळतात. पश्चिम वाहिनी नद्यांची तुलनेने लांबी कमी असते. ठीक आहे, लांबी कमी असते. पूर्व वाहिनी नद्यांची लांबी जास्त असते. पश्चिम वाहिनी नद्यांची लांबी कमी असते. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट लक्षात घ्या, ह्या नद्या ज्या आहेत आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाच्या. आर्थिकदृष्ट्या काय आहेत, कमी महत्त्वाच्या आहेत. ह्या नद्या आर्थिकदृष्ट्या जास्त महत्त्वाच्या. म्हणजे यांनी जो प्रदेश तयार केला आहे बघा, आता पठारी भाग जो आहे तो सुपीक भाग आहे, त्यामुळे याला आपण आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असं म्हणू शकतो. आर्थिकदृष्ट्या ह्या नद्या कशा आहेत तर महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट पॉईंट आपण बघू. आता ह्या आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघूया, या नद्या तीव्र गतीने वाहतात. यांचा उतार जास्त असतो, ह्या तीव्र गतीने वाहतात. तर पठारावरील ज्या नद्या आहेत पूर्ववाहिनी नद्या ह्या संथ गतीने वाहतात. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नद्या तीव्र गतीने वाहतात, तर पूर्व वाहिनी नद्या संथ गतीने वाहतात. त्यानंतर बघा, फिफ्थ पॉईंट आपण लक्षात घेऊया. पाचवा पॉईंट हा आहे की ह्या नद्या खचदरीचा भाग निर्माण करतात किंवा खाड्या निर्माण करतात. कोकणात वाहणाऱ्या नद्यांनी खाड्या निर्माण केलेल्या. मुखाशी, या नद्या आपल्या मुखाशी काय करतात, खाड्या निर्माण करतात. तर पूर्व वाहिनी नद्या आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. ठीक आहे, मुखाशी काय करतात, त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. तर बघा, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांनी महाराष्ट्राच्या 25% भूभाग व्यापला आहे. ठीक आहे, तर पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राच्या 75% भूभाग व्यापलेला आहे. ठीक आहे, एवढे 6 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. बघा, पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रास मिळतात, त्यांची लांबी कमी असते, आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाच्या आहेत, या नद्या तीव्र गतीने वाहतात, या नद्या आपल्या मुखाशी
खाड्या निर्माण करतात. त्यानंतर 25% भूभाग पश्चिम वाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे, तर 75% भूभाग हा पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे. बघा पूर्ववाहिनी नद्या काय आहेत, तर बंगालच्या उपसागराला मिळतात. यांची लांबी जास्त असते, ह्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत, संथ गतीने वाहतात, आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात व महाराष्ट्राच्या 75% भूभाग या नद्यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे, तर एवढे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू. आता बघा महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली, तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तापी नदी. ठीक आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे तापी नदी. तिची लांबी आहे 208 किलोमीटर. ठीक आहे, ही महाराष्ट्रातली लांबी, फक्त महाराष्ट्रातली लांबी किती, 208 किलोमीटर. त्यानंतर कोकणातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली, तर ही आहे उल्हास नदी. हिची लांबी आहे जवळपास 130 किलोमीटर. बघा इथे काही बुकमध्ये 100 किलोमीटर, काही बुकमध्ये 130 किलोमीटर दिलं आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की सर्वात मोठी कोकणातली पश्चिम वाहिनी नदी कुठली, तर ती आहे उल्हास नदी. त्यानंतर सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी कुठली, तर सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी नदी. तिची लांबी किती आहे, 668 किलोमीटर. हे फक्त महाराष्ट्रातली लांबी. व ही भारतातली सुद्धा दुसरी सर्वात मोठी नदी आहे. तिची लांबी किती, 1465 किलोमीटर. तुम्हाला जर असं विचारलं भारतातली दुसरी सर्वात मोठी लांबी असलेली गोदावरी नदी, तिची लांबी किती किलोमीटर आहे, तर त्याचा आन्सर येईल 1465 किलोमीटर. व जर असा क्वेश्चन विचारला महाराष्ट्रातली सर्वात मोठी लांबीने सर्वात मोठी नदी गोदावरी, तिची महाराष्ट्रातील लांबी किती, तर त्याचा आन्सर येईल 668 किलोमीटर. ठीक आहे, हे जे 1465 किलोमीटर आहे हे 3 राज्यांमधली लांबी आहे, तर 668 किलोमीटर जी आहे ती फक्त एकच म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली लांबी आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली, तर सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा नदी. त्याची लांबी आहे 455 किलोमीटर. ठीक आहे, सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली, तर ती नदी आहे वर्धा नदी, 455 किलोमीटर. ही वर्धा नदी जी आहे ही विदर्भात वाहते. विदर्भातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कुठली, तर वर्धा नदी. पण जर असा क्वेश्चन विचारला विदर्भातील सर्वात मोठी किंवा सर्वात जास्त लांबीची नदी कुठली, तर त्याचं उत्तर येईल पैनगंगा नदी. ठीक आहे, तिची लांबी आहे 491 किलोमीटर. पण दक्षिण वाहिनी नदी विचारल्यास तिची लांबी येईल 455 किलोमीटर. म्हणजे तुम्ही हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. महाराष्ट्रातली पश्चिम दिशेला वाहणारी सर्वात मोठी नदी तापी नदी 208 किलोमीटर. कोकणातील पश्चिम वाहिनी नदी उल्हास नदी 130 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातली पूर्वेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी गोदावरी नदी 668 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातली दक्षिणेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी वर्धा नदी 455 किलोमीटर. हे 4 पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. याच्यावर एक आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या किती, तर महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या आहेत. त्या 3 नद्यांचे नावं तुम्ही लक्षात ठेवा. 3 नद्या आहेत गोदावरी, त्यानंतर ही झाली एक, त्यानंतर दुसरी नदी आहे मांजरा, त्यानंतर तिसरी नदी आहे तापी. ह्या नद्या ज्या आहेत ह्या महाराष्ट्रात 2दा प्रवेश करतात. तर बघा ही जी तापी नदी आहे हिचा उगम मध्य प्रदेशात होतो. ही मध्य प्रदेशात उगम पाहून अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रवेश करते, मग पुन्हा MP मध्ये प्रवेश करते, मग पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात प्रवेश करते. म्हणजे ही महाराष्ट्रात 2दा प्रवेश करते. त्यानंतर मांजरा नदी आहे. ही जी मांजरा नदी आहे हिचा उगम सुद्धा महाराष्ट्रातच होतो. हिचा उगम कुठे होतो, तर महाराष्ट्रात होतो. ही महाराष्ट्रातून वाहत जाते व नांदेड जिल्ह्यामधून कर्नाटकात प्रवेश करते, मग पुन्हा कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. त्यानंतर बघा गोदावरी नदी. गोदावरी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. ही महाराष्ट्रात वाहत जाते, पुढे महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये प्रवेश करते, तेलंगणामधून पुन्हा गडचिरोली जिल्ह्यामधील अहेरीमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करते. ठीक आहे, म्हणजे ही महाराष्ट्रात उगम पावते व महाराष्ट्रात 2दा प्रवेश करते. म्हणजे एकदा उगमाच्या ठिकाणी आणि एकदा तेलंगणामधून महाराष्ट्रात. अशा या 3 नद्या आहेत की ज्या महाराष्ट्रात 2दा प्रवेश करतात, गोदावरी, मांजरा आणि तापी. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पॉईंट म्हणजे खचदरीतून वाहणाऱ्या नद्या. आता बघा खचदरी कशी निर्माण होते हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. खचदरीतून वाहणाऱ्या कोकणातील ज्या नद्या आहेत त्या खनन कार्य जास्त करतात, किंवा पश्चिम दिशेने वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या खनन कार्य जास्त करतात, त्यामुळे त्या खचदरीचा भाग निर्माण होतो व त्या भागातून त्या नद्या वाहतात. तर खचदरीतून वाहणारी सर्वात मोठी महाराष्ट्रातली नदी आहे तापी व दुसरी आहे नर्मदा. नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या खचदरीतून. आता आपण बघूया महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचा क्रम. तर बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी 668 किलोमीटर.
त्यानंतर बघा पैनगंगा, पैनगंगाची लांबी आहे 495 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातली लांबीने तिसरी मोठी नदी आहे वर्धा नदी, 455 किलोमीटर. त्यानंतर बघा भीमा नदी, भीमाची लांबी आहे 451 किलोमीटर. त्यानंतर पूर्णा नदी, जिची लांबी आहे 375 किलोमीटर. त्यानंतर कृष्णा नदी, लांबी आहे 282 किलोमीटर. त्यानंतर प्रवरा नदी, प्रवराची लांबी 208 किलोमीटर. त्यानंतर तापी, तापीची लांबी 208 किलोमीटर. त्यानंतर उल्हास नदी 130 किलोमीटर आणि नर्मदा नदी 54 किलोमीटर. ठीक आहे, ह्या नद्या लांबीनुसार तुम्ही क्रम लक्षात ठेवा. गोदावरी, पैनगंगा, वर्धा, भीमा, पूर्णा, कृष्णा, प्रवरा, तापी, उल्हास, नर्मदा. तर बघा आता एक पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे, प्रवरा आणि तापी या नद्यांच्या लांबी कशा आहेत तर महाराष्ट्रात सेम आहेत, 208 किलोमीटर. प्रवरा नदी आणि कुठली तापी नदी या नदीची लांबी किती आहे 208 किलोमीटर. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा तापी नदीची एकूण लांबी किती तर 724 किलोमीटर. ठीक आहे, तापी नदीची एकूण लांबी किती आहे 724 किलोमीटर. बघा आत्ताच आपण एक नदी बघितली होती मांजरा नावाची नदी. ठीक आहे, मांजरा नावाची नदी जी आहे ती आणि तापी नदी ह्या दोन्ही नद्या काय करतात महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करतात. व तापी आणि मांजरा या दोन नद्यांची लांबी बघा, तापी नदी 3 राज्यांतून वाहते हे आपण बघितलं. उगम तिचा कुठे होतो मध्य प्रदेशात होतो. त्यानंतर ती महाराष्ट्रात येते, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाते व अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, हे झालं तापी नदी. आपण तशीच मांजरा नदी सुद्धा बघितली. मांजरा नदी कुठे वाहते, उगम तिचा महाराष्ट्रात होतो, महाराष्ट्रात वाहत जाऊन नंतर ती कर्नाटकात जाते, कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. अशी जी मांजरा नदी आहे ही गोदावरीची उपनदी आहे, म्हणजे ती महाराष्ट्रातच पुढे गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे मांजराची जी लांबी आहे ती 724 किलोमीटर आहे. 2 राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक 2 राज्यांमध्ये मांजरा नदीची लांबी 724 किलोमीटर आहे आणि तापी नदीची लांबी 3 राज्यामध्ये 724 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं सुद्धा देऊ शकते की भारतात तापी आणि मांजरा या नद्यांच्या लांबी सारख्या आहेत तर किंवा समकक्ष आहेत. तापी आणि मांजरा या नद्यांची लांबी भारतात समकक्ष आहे, तर ते तुम्हाला स्टेटमेंट करेक्ट आहे असं करावं लागेल. आणि दुसरं तुम्हाला त्याचसोबत एक स्टेटमेंट असं देऊ शकते, महाराष्ट्रात प्रवरा व तापी यांची लांबी समकक्ष आहे म्हणजेच 208 किलोमीटर, तर ते सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे तापी आणि मांजरा या नद्यांची लांबी भारताचा विचार केला तर समकक्ष आहे, तापी आणि प्रवरा यांची लांबी महाराष्ट्राचा विचार केला समकक्ष आहे. हा तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा. हा एक खूप युनिक पॉईंट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि 3दा प्रवेश करणाऱ्या नद्या लक्षात ठेवा, त्याच्यावर ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. आणि आता काय होत आहे की आयोगाची प्रश्न विचारण्याची पातळी किंवा दर्जा आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे, कारण मुलांच्या अभ्यासाची पातळीसुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे जे काही फॅक्ट्स आहेत ते किंवा तुलनात्मक ज्या काही गोष्टी आहेत कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ती करत आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि क्रम विचारणे किंवा क्रम अरेंज करणे, 5-6 नद्या देतील तुम्हाला आणि त्याचा लांबीनुसार क्रम लावा हे सुद्धा देतात. आणि त्यानंतर एक असा पण डायरेक्टली क्वेश्चन येतो, लांबी दिलेली असते आणि नद्यांचे नावं दिलेले असतात, त्याचे सुद्धा तुम्हाला क्रम लावायला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा क्रम ॲटलिस्ट 5 नद्यापर्यंत किंवा या कृष्णा, प्रवरा, तापी खूप इझी आहे, हे सगळं लक्षात ठेवा. गोदावरी, पैनगंगा, वर्धा, भीमा, पूर्णा, कृष्णा, प्रवरा, तापी, उल्हास आणि नर्मदा ह्या नद्यांचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. बघा नेक्स्ट आपण गोदावरी नदीला सुरुवात करू. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये गोदावरी नदी सुरुवात करू. एका लेक्चरमध्ये संपवण्याचा आपण ट्राय करू, पण गोदावरीच्या खूप उपनद्या, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या, ती कन्सेप्टसुद्धा आपल्याला बघायची आहे की डाव्या बाजूने मिळणारी नदी म्हणजे काय, उजव्या बाजूने मिळणारी नदी म्हणजे काय, किंवा काही नद्यांच्या पूर्व किंवा पश्चिम बाजूने मिळणाऱ्या सुद्धा नद्या, म्हणजे ज्या नद्या दक्षिण वाहिनी आहे त्यांना पूर्व बाजूने मिळणाऱ्या काही नद्या आहे, काही पश्चिम बाजूने मिळणाऱ्या सुद्धा नद्या आहेत. त्यामुळे तो कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि गोदावरी नदीचा पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे.